जनसामान्य लोकांची जीवनशैली, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, गोरगरीब, दीनदुबळ्या लोकांना येणाऱ्या समस्या जाणून घेऊन जनतेशी चर्चा करत तर विविध समस्यांनी ग्रासलेला मतदारसंघातील अनेक ठिकाणी थांबलेला विकास शोधण्यासाठी निघालेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनसंवाद अभियानाचा 12वा दिवस उजाडला असून जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांसाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येत असल्याचे वक्तव्य माजी विधान परिषद अध्यक्ष तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील मारोड येथे पार पडलेल्या सभेत त्यांनी व्यक्त केले। दरम्यान येथून शुभारंभ झालेले जनसंवाद अभियानाने संग्रामपूर तर आता जळगाव तालुक्यातील जामोद, कुवरदेव, सोनबर्डी, उसरा, चालठाणा, बांधा पिंपळ, जुना पाणी, गोरक्षनाथ, वडपाणी, पाय विहीर तर कहू पाणी यासारख्या आदिवासी भागात संवाद साधून अनेकांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी जनसंवाद यात्रेत आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। यात्रेदरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये विश्वास ठेवून प्रवेश केलाय। एकीकडे काँग्रेस पक्षातून नेते जात असताना नवीन कार्यकर्ते पक्षात जोडत असल्याने सदर यात्रा ही खऱ्या अर्थाने काँग्रेस जोडो अभियान राबवत असल्याचे मत प्रकाश पाटील यांनी लोकांशी बोलताना सांगितले। यावेळी या अभियानात महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉक्टर स्वातीताई संदीप वाकेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, संग्रामपूर काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, जळगाव तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर सह काँग्रेसचे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तर शेकडो आदिवासी बांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र सिरस्कार, जळगाव।